मित्रांनो, कोणताही माणूस परफेक्ट नसतो, कोणतीही जात परफेक्ट नसते, कोणताही धर्म परफेक्ट नसतो, कोणतीही व्यवस्था परफेक्ट नसते. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आणि मग मित्रांनो, अशामध्ये तुलना करताना काही निकष लक्षात घ्यावे लागतात. ते निकष हे स्वातंत्र्याचे, आचरणाचे, नीतिमत्तेचे, सद्गुणांचे असे निकष लक्षामध्ये घ्यावे लागतात. मित्रांनो, नरहर कुरुंदकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय म्हटलेलं आहे? शिवाजी महाराज हिंदू धर्माचे धार्मिक नेते नव्हते, तसंच ते महाराष्ट्राचे आगर मराठ्यांचेही नेते नव्हते. शिवाजीच्या मोठेपणाला महाराष्ट्राच्या चौकटी घालून आपण त्यांच्यावर फार मोठा अन्याय करीत आहोत, हे सहजासहजी लक्षात येत नाही. छत्रपतींचं राज्य महाराष्ट्राच्या बाहेर त्यावेळच्या कर्नाटकात म्हणजे आजच्या तमिळ प्रदेशातही काही प्रमाणामध्ये पसरलेलं होतं. सध्या जे समाजाचं डिव्हायडेशन झालेलं आहे हे मानव निर्मित आहे, माणसाने केलेलं आहे, निसर्ग निर्मित नाही. परंतु सध्या जो समाज असा वेगवेगळ्या गटामध्ये विभागलेला आहे, महाराष्ट्रापुरता जर आपण विचार केला तर मराठा, ओबीसी, एससी, एसटी अशा पद्धतीने त्याचं विभाजन झालेलं आहे. एक ब्राह्मण एक वर्ग आहे, अशा पद्धतीने त्याचं विभाजन झालेलं आहे. ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं आचरण करणारा समाज नेमका कोणता असा प्रश्न ज्यावेळेस विचारण्यात येतो, लक्षात घ्या, प्रत्येक समाज छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. ब्राह्मण असेल, मराठा असेल, ओबीसी असेल, एससी, एसटी, अगदी मुस्लिम सुद्धा सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात. परंतु जास्तीत जास्त त्यांच्या विचारावर चालतं कोण, ते विचार आचरणात कोण आणतं? जर आपण समाजाची परिस्थिती पाहिली, बौद्धिक परिस्थिती पाहिली आणि त्यांच्या आचरणाची परिस्थिती जर पाहिली, तर मित्रांनो, त्यांच्या गुलामगिरीची परिस्थिती जर पाहिली, तर आज अगदी सहजपणे म्हणता येतं की बौद्ध समाज, लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील बौद्ध समाज हा 100% परफेक्ट कोणीही नसतं. मी पहिल्यांदा सांगितले, दोष त्यामध्येही निघतील, परंतु एकंदर तुलनेमध्ये बौद्ध समाज हा जवळपास 90% पेक्षा जास्त, अबव 90% हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांना जे अपेक्षित होतं त्या पद्धतीने आचरण करणारा बौद्ध समाज आहे. परंतु त्या पद्धतीने आचरण करणारा मराठा समाज, ओबीसी समाज आहे का? तर मित्रांनो, येथे उत्तर हे 90% नाही असं येतं. आणि ज्या वेळेस आचरणाची गोष्ट येते त्यावेळेस तर हे उत्तर जवळपास 98% नाही येतं. लक्षात ठेवा, 98% नाही, फक्त 1 ते 2%. उरलेल्या 2% मध्ये सुद्धा फक्त 1 ते 2%च मराठा समाज, ओबीसी समाज छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने मानतो. आता मित्रांनो, मी बोलता बोलता मधीच नरहर कुरुंदकर यांचं का म्हटलं? नरहर कुरुंदकर हे स्वतः ब्राह्मण आहेत, लक्षात ठेवा, आणि एकदम तटस्थ पद्धतीने जे आहे ॲज इट इज मांडणारे ते इतिहासकार होते. आता मित्रांनो, आपल्या बहुतांशी लोकांमध्ये हे पसरलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जी लढाया झाल्या या धार्मिक लढाया होत्या. लक्षात ठेवा, याला धार्मिक अंग निश्चित होतं नाही असं नाही, परंतु त्या 100% धार्मिक होत्या का? तर तसं अजिबात नाही. आणि यामधली सगळ्यात प्रसिद्ध असणारी लढाई आहे अफजल खानाची लढाई. आता अफजल खानाच्या बाजूने नेमके कोण होते बघा, यामध्ये मंबाजीराव भोसले होते. हे कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे चुलते होते, शहाजी महाराजांचे भाऊ होते. आणि अफजल खानाच्या लढाईच्या वेळेस हे अफजल खानाच्या बाजूने लढत होते. एवढंच नाही तर अफजल खानाचे अंगरक्षक कोण होते? शंकराजी मोहिते, पिलाजी मोहिते, आणि हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे नातेवाईक होते, नातेसंबंधातले होते. एवढंच नाही तर झुंजारराव घाटगे सारखे मातब्बर सरदार सुद्धा अफजल खानाकडून लढत होते. आता बघा, हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे जवळचे आप्तेष्ट, नातेवाईक, रक्तनात्याच्या संबंधातले लोक कुणाकडून होते? अफजल खानाकडून होते. जर ही हिंदू मुस्लिम अशी लढाई असती तर ते तिकडून असते का? आणि अफजल खानाचा वकील कृष्णाजी कुलकर्णी
हा हिंदू होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अंगरक्षक होते, यसाजी कंक असतील, संभाजी कावजे असतील, काटोजी इंगळे असतील, कोंडाजी कंक असतील, कृष्णाजी गायकवाड असतील, सुरजी काटके असतील, जीवा महाला असतील, विसाजी मुरुंबक असतील, संभाजी करवर असतील, त्यांच्यासोबत एक अंगरक्षक कोण होता? सिद्दी इब्राहिम हा मुस्लिम होता आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगरक्षक होता. आता जर एवढी ही लढाई जर हिंदू मुस्लिम जर अशी असती आणि या लढाईचा मोटो काय होता? अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य नष्ट करायला आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना तो मारण्यासाठीच आला होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंचं राज्य निर्माण केलेलं आहे म्हणून तो मारायला आला होता का? तर तसं अजिबात घडलेलं नाही. कारण 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी घेतली, जावळीचा प्रदेश ताब्यामध्ये घेतला आणि अफजल खान हा वाईचा सुभेदार होता. त्या काळातला एक मातब्बर सरदार होता आणि त्याला ती जावळी जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांना मारून किंवा पकडून, लक्षात घ्या काय करायचं होतं, ती जावळी मोऱ्यांना परत करायची होती. मोरे म्हणजे हिंदू, मराठा यांना परत करायची होती, कारण ते आदिलशाहीचे अंकित होते, आश्रित होते. लक्षात घ्या अशा पद्धतीच्या या लढाया आहेत. आता लक्षात घ्या याला काही धार्मिक किनार असते का? तर एकंदर ज्यावेळेस एखादा राजा मुस्लिम असतो तो त्याच्या धर्माचा उदो 100% करणार. लक्षात ठेवा, त्याच्या धर्मानुसार, त्याच्या धर्मामध्ये जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आचरण करण्याचा प्रयत्न करणार. एक त्याच्या धर्माचे जे लोक आहेत त्यांना थोड्याफार सुविधा जास्त भेटणार, हे अगदी साहजिक आहे. आणि अगदी एखादा राजा जर हिंदू असेल तर तिकडं सुद्धा त्याच पद्धतीने होणार. ही एक सहज नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि या घटनासुद्धा झालेल्या आहेत. त्यामुळे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख मोगली साहित्यामधून येतो, मुस्लिम साहित्यामधून येतो, त्यावेळेस तिथं काफिर वगैरे असे शब्द तुम्हाला पाहायला भेटतात. आता मित्रांनो मुद्दा लक्षात ठेवा, कारण येथील आमचा मराठा समाज सत्य इतिहास न समजून घेतल्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मूळ मोटो होता तो लक्षात न घेतल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना येथे मूळ आयत देशीय भूमिपुत्रांचं राज्य निर्माण करायचं होतं. त्यालाच स्वराज्य असं म्हणतात. आणि त्या स्वराज्यामध्ये हिंदू होते, मुस्लिम होते, सगळी 18 पगड जातीचे लोक होते. अस्पृश्यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी समानतेने स्थान दिलेलं आहे. अस्पृश्यता पाळली गेली नाही. आणि असं हे जे स्वराज्य होतं, या स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा मोठा त्याग केलेला आहे, एवढ्या लढाया केलेल्या आहेत. अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठीच आला होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराज, एकदम लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त सिंहासनावर बसून राज्य चालवणारे राजे नव्हते, स्वतः मैदानामध्ये उतरून लढाई करणारे होते. अफजल खानाला त्यांनी स्वतः मारलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज तलवारबाजी असेल, कुस्ती असेल, बाहुबली युद्ध असेल, या सगळ्यामध्ये पारंगत होते. लक्षात ठेवा, घोडस्वारी असेल, रणांगणामध्ये चपळाईने कशा पद्धतीने वार करायचा, गनिमी कावा, या सगळ्या प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरून करणाऱ्या लढायामध्ये, म्हणजे एक प्रकारे सैनिक प्लस सेनापती आणि प्लस राजा, हे तीनही गुण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगी होते. आणि एवढ्या कष्टाने, एवढ्या जिद्दीने, एवढा खडतर प्रवास करून, लक्षात ठेवा, ज्या वेळेस विदेशी लोक आबेकारे असतील किंवा अन्य कोणी असतील, हे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करतात त्यावेळेस ते असं सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज इतक्या वेगाने कार्यवाही करायचे की असं कळतच नव्हतं. एकाच वेळी ते अनेक ठिकाणी असायचे. लक्षात घ्या, इतक्या चपळाईने ते काम करायचे. स्वराज्यासाठी किती धडपड होती, लक्षात घ्या. आणि असे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी एवढा त्याग केला, आयुष्यभर खस्ता खाल्ल्या आणि कधीही बडेजाव केला नाही. मी राजा आहे, तुम्ही प्रजा आहात, असा भेदभाव केला नाही. लक्षात घ्या, अगदी सैन्यासोबत राहणारे, जिथं जिथं ते स्वारीसाठी जायचे तिथं सैन्यासोबत राहणारे, त्यांच्यासोबत अगदी मित्रत्वाने
त्यांच्यातलाच एक भाग आहे अशा पद्धतीने राहणारे छत्रपती शिवाजी महाराज. ज्यावेळेस त्यांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग आला, तो राज्याभिषेक कशामुळे करावा लागला आपल्या सगळ्यांना माहीत आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी स्वराज्य प्राप्त केलं असलं तरी धर्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये नव्हता. धर्मावर पूर्णपणे वर्चस्व हे ब्राह्मणांचं होतं. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचं काही सुद्धा चालत नव्हतं. आणि त्याचबरोबर इतर मराठा सरदार असतील, मोठमोठाले इतर आदिलशाही वेगवेगळे मुस्लिम राजे असतील, यांच्या नजरेत सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज एक सार्वभौम राजा नव्हते. त्यामुळे त्यांना राज्याभिषेक ते मिळवण्यासाठी, जे सार्वभौमत्व मिळवण्यासाठी, ते हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी राज्याभिषेक करून घ्यावा लागला. येथील सर्व ब्राह्मणांनी त्यांना विरोध केला. हा सुद्धा एक इतिहास आहे. त्यांनी कशा पद्धतीने, लक्षात ठेवा, कशा पद्धतीने तो राज्याभिषेक करून घेतला. स्वतः संभाजी महाराजांना संस्कृत पंडित बनवलं, विद्वान बनवलं. म्हणजे शिवाजी महाराजांची भूमिका होती. काय भूमिका होती? तिथंच शिवाजी महाराजांनी पाया रचला की धर्माच्या बाबतीत कोणावरही अवलंबून राहता कामा नये. बहुजनांनी, मराठ्यांनी सुद्धा स्वतःचे धार्मिक विधी, धार्मिक कार्य स्वतः शिकलं पाहिजे, केले पाहिजेत. कोणावरही अवलंबून राहता कामा नये. दुर्दैवाने त्यांना तेवढं आयुष्य भेटलं नाही. संभाजी महाराजांनाही तेवढं आयुष्य भेटलं नाही. सगळा त्यांचा काळ लढायामध्ये गेला. पुढे शाहू महाराजांनी ज्यावेळेस वेदोक्त प्रकरण झालं, तो सगळा इतिहास तुम्हाला माहीत आहे. आणि त्यानंतर मराठा क्षात्र धर्माची स्थापना केली. आणि तुमचे मराठ्यांचे लग्न असेल, श्राद्ध असेल, पिंडदान असेल, काय जे धार्मिक विधी करायचेत ते स्वजातीच्या मराठ्याकडूनच करावेत, ही जी भूमिका घेतली. त्यामागे लक्षात ठेवा, कर्मकांड तर नाकारलेच आहेत. वारकरी साधू संतांनी मराठ्याकडून करा, कोणाकडूनही करा, संपूर्ण नाकारलेले आहेत. परंतु शाहू महाराजांची, शिवाजी महाराजांची भूमिका काय होती? स्वातंत्र्याची भूमिका होती. फक्त गुलामी नाकारली पाहिजे. परंतु आज मराठा समाज पूर्णपणे गुलामीमध्ये जगत आहे. आणि जी गुलामी शाहू महाराजांना, शिवाजी महाराजांना नाकारायची होती, लक्षात घ्या, जी धार्मिक गुलामगिरी नाकारायची होती, जी सांस्कृतिक गुलामगिरी नाकारायची होती, ती गुलामगिरी नाकारण्याचं काम आज या देशामध्ये फक्त बौद्ध समाजाने केलेलं आहे. आणि या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा, हे मराठा समाजाला कितीही जरी सांगितलं तरी पालत्या घड्यावर पाणी काहीसुद्धा फरक पडत नाही. एक थेंब पाणीसुद्धा आतमध्ये ज्या त्या पालत्या घड्याच्या जात नाही, त्याच पद्धतीने मराठ्यांना याबाबत कसलाही काही फरक पडत नाही. कारण गुलामीची सवय झालेली आहे. आणि या बाबतीत बौद्ध समाजाला 100% गुण द्यावे लागतात. एवढंच नाही, एक प्रेम म्हणून सुद्धा, लक्षात ठेवा, एक प्रेम म्हणून सुद्धा एखाद्या महामानवावर, साधू संतावर, एखाद्या व्यक्तीवर आपण किती प्रेम करतो याची तुलना जरी करायचं म्हटलं तर मराठ्यांच्या, ओबीसींच्या तुलनेमध्ये येथील बौद्ध समाजच छत्रपती शिवाजी महाराजावर जास्त प्रेम करतो. हे सुद्धा वास्तव आहे. मराठ्यांना लागू द्या, ओबीसींना लागू द्या. कारण मी स्वतः मराठा आहे, मी स्वतः ओबीसी सुद्धा आहे. कारण आता माझ्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे, त्याची व्हॅलिडिटी सुद्धा झालेली आहे. त्यामुळे मी ओबीसी सुद्धा आहे. त्यामुळे ज्याला लागायचे ते खुशाल लागू द्या. परंतु मराठा समाज, ओबीसी समाज आज पूर्णपणे या धार्मिक गुलामगिरीमध्ये पार बर्बाद झालेला आहे. हेच वास्तव आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. धर्म म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे समजण्यासाठी, लक्षात ठेवा, हे समजण्यासाठी मी बोलत आहे. मी हे कीर्तनाच्या माध्यमातून सुद्धा आता मला हे जास्त वाढवायचं आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की हा सगळा इतिहास लोकांपर्यंत गेला पाहिजे, तर तुम्ही मला तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. फक्त विनाकारण चर्चेसाठी फोन करू नका, फक्त तारखेसाठीच फोन करीत जा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.